नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही दिवसांपासून अनेक जणांना मेसेज येत आहेत की वाहन यांच्या मार्फत आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं जात आहे तर तुमचं जे काही आरसी बुक असेल तर तुमच्या आरसी बुकला मोबाईल नंबर अपडेट करून घेण्यासाठी सांगितलं जात आहे आणि वाहन ज्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला दोन पोर्टल दाखवलेले आहेत, वाहन आणि सारथी। वाहनच्या पोर्टलवरती तुमच्या आरसी बुकला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि सारथीच्या पोर्टलवरती तुमचं जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे त्या ड्रायव्हिंग लायसनला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। ते सविस्तर कशा पद्धतीने करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत आपण। त्याच्यासाठी तुमच्याकडे लागणार आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन, तुमचं आरसी बुक, तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर। अशा गोष्टी लागणार आहेत। त्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती इथं सांगितलेली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आज अनेक जणांना नॉर्मल SMS आलेले आहेत की तुमचं जे काही वाहन असेल किंवा तुमची ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर जो काय आहे तुम्हाला तो अपडेट करून घ्यायचा आहे। त्यासाठी काय दिलेलं आहे की त्यांनी वेबसाईट तिथे तुमच्या मेसेजमध्ये एक तुम्हाला parivan.gov.in अशी वेबसाईट दिलेली आहे। त्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे। त्यासाठी आपण आता इथे पाहणार आहोत। डायरेक्टली तुम्ही लिंकवरती सुद्धा करू शकता। तोच मेसेज आपण व्हॉट्सअपवर घेतलेला आहे। व्हॉट्सअपवरच्या या मेसेजमध्ये लिंक दिलेली आहे। या लिंकवरती आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली parivan.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला इथं पाठवलं जाईल। इथं पाहू शकताय। यावरती आल्याच्या नंतर परत एक पॉपअप आलेला आहे आपल्याला आणि पॉपअपमध्ये काय दिलेलं आहे तर अपडेट युअर मोबाईल नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स होल्डर्स आणि रजिस्टर व्हेकल ओनर्स म्हणजे ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन आहेत आणि ज्यांच्या नावावर गाडी आहे अशा दोन्हींनी कुणाकडे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे त्यांनी आणि ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांनी अशा दोघांनी सुद्धा तुमचं जे काही ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा तुमची आरसी बुक असेल याला तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्हाला सारथी पोर्टलवरती जाऊन म्हणजे इथं दिलेलं आहे QR कोड प्लस इथं तुम्हाला लिंक दिलेला आहे। ड्रायव्हिंग लायसन असेल तुमचं तर यावरती जाऊन तुम्हाला मोबाईल अपडेट करायचा आहे आणि तुमचे जर तुमच्या नावावर गाडी असेल त्याचा आरसी बुक असेल तर त्या तुमच्या आरसी बुकला इथं या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमची मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। तर आपल्याकडे दोन्ही आहेत, आपण एक एक पाहणार आहोत। त्यासाठी आपण सारथीच्या जी काही सारथी आहे याच्यावरती जाऊन आपलं जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे त्याला पहिला आपण मोबाईल नंबर आपला लिंक करणार आहोत। त्याच्यासाठी परत तुमच्यासमोर असं ओपन होईल। अशी संपूर्ण तुमचं ड्रायव्हिंग लायसन टाकून घ्यायचं आहे तुम्हाला। इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि ड्रायव्हिंग लायसन लास्ट ट्रान्झॅक्शन तुमचं स्टेट कोणतं आहे ते टाकून घ्यायचं आणि कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा व्यवस्थित इथला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक करताना तुम्हाला इथं डाटा इज मिसिंग ऑर गिव्हन लायसन नंबर प्लीज ट्राय अगेन लेबल म्हणजे काहीतरी इथं एरर येत आहे। काय येत आहे आपण एरर का आला होता इथं आपण इथे पाहणार आहोत। आपलं ड्रायव्हिंग लायसन आहे ते आपण सरसकट टाकलेलं होतं तर तुम्हाला इथे तसं टाकायचं नाही। तुमच्या लायसनवरती जसं पेज दिला असेल तर पेज तुम्हाला इथे टाकायचं आहे। ड्रायव्हिंग लायसन टाकल्यानंतर MH24 टाकल्यानंतर पेज देऊन तुमचा लायसन पुढचा नंबर आहे तो तिथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग आता इथं आपण सबमिट करणार आहोत। सबमिट करताना इथं पाहू शकता की आपली माहिती ओके आलेली आहे। आता इथं तुम्हाला व्हर्च्युअल ID नुसार तुमचं म्हणजे तुमच्या आधारवर एक VID जी असते त्याच्यानुसार तुमचा तो नंबर टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा तुमचा मोबाईल अपडेट करायचा आहे का आधार नंबर न करायचा आहे ते पाहिजे। तुम्ही त्या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने घेऊ शकता। त्यासाठी आपण आता आपला आधार न करणार आहोत। आधार नंबर इथे टाकत असताना तुमचा आधार सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर किंवा हे नंबर टाकलेला आहे आपण जो काय असेल तो आपला आधार नंबर इथे टाकून घेत आहोत। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर जनरेट OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर आहे तो इथं शेवटचे त्याचे 4 अंक दाखवले जातील। तोच मोबाईल नंबर तुमचा आहे का तुमच्याकडे सद्यस्थितीला चालू पहा। जर तो तुमच्याकडे चालू नसेल मोबाईल तर तुम्ही ते करू शकणार नाहीयेत। त्याच्यामुळे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं इथं गरजेचं आहे। जो काही तुमचा OTP आलेला असेल तो OTP तुम्हाला तुमच्या इथं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे एंटर OTP वरती। त्यानंतर मग तुमचं इथं काही नोटिफिकेशन आधारचं दिलेलं आहे तुमची माहिती शेअरिंग वगैरे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर अपडेट अगेन आधार। त्याच्यासाठी तुम्हाला इथं चेकबॉक्स जे असतील त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर ऑथेंटिकेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमचं जे काही आधार आहे ते संपूर्ण तुमच्यासमोर आधारचं जे काही प्रोफाईल असेल तुमचं ओपन होईल। त्याच्यामध्ये तुमचं रिलेशन टाइप वगैरे नाव व्यवस्थित कोणी पाहू शकता। तुमचा पत्ता वगैरे इथं दिलेला असेल तो संपूर्ण ओके आहे का पहा तुम्ही व्यवस्थित आहे तुमचा। त्यानंतर मग तुम्हाला इथं प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर जे काही पुढची जी माहिती असेल तर इथं पाहू शकता तुमचा लायसन नेम तुमचं काय आहे, तुमचं फादरचं नेम म्हणजे तुमचं इथं काय दिलेलं आहे तुम्ही लायसन नंबरवर तुमचा लायसन नंबर आला जाईल, तुमची जन्मतारीख आला जाईल आणि एक्झिस्टिंग मोबाईल नंबर तुम्ही इथं पाहू शकताय की तुमच्या लायसन्सला पूर्वीचा कुठलाही मोबाईल नंबर नाहीये। त्यामुळे इथं तुम्हाला लिंक करून घेणं गरजेचं आहे। इथं नंतर इथं काहीच नाही म्हणून आपला मोबाईल नंबर आपल्याला लिंक करायचा आहे। त्यासाठी आपण इथं प्रोसीडवरती क्लिक करणार आहोत। क्लिक केल्याच्या नंतर इथं न्यू मोबाईल नंबर टाकायचा आहे। जर तुमचा एक्झिस्टिंग मोबाईल नंबरमध्ये दुसरा कोणता दाखवत असेल आणि तो तुमचा मोबाईल नंबर हरवलेला असेल
तुम्हाला तिथं अपडेट करायचा असेल तर तो इथं तुम्हाला आता तुमचा जो काही तुमच्या जवळ मोबाईल आहे तो इथं मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. परत एकदा मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि नंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. आपल्याला OTP आलेला आहे तो आपण इथं टाकून घेत आहोत. टाकून घेतल्याच्या नंतर इथं तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असं दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक करून घेतल्यानंतर इथं पाहू शकता सक्सेसफुली अपडेटेड लायसन्स नंबर तुमचा हा आणि विथ मोबाईल नंबर हा तुमचा लायसन्सला हा मोबाईल नंबर लिंक झाला आहे असं तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर मग तुम्ही डायरेक्टली होमवरती जाऊ शकता. हा पाहू शकता हा जी आहे ती आता आपण जी केलेला आहे तर आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर आपला लिंक केलेला आहे ती सारथी पोर्टलच्या ह्याच्यानुसार या लिंकवरून. आता आपल्याला आपले जी काही RC बुक आहे RC बुकला आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता वाहनची जी काही वेबसाईट दिलेली आहे किंवा QR कोड आहे हा स्कॅन करून किंवा तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती यायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत तुमची इथं काही डिटेल्स मागितली जातील तुमच्या RC बुकची ती डिटेल्स तुम्हाला इथं टाकायची आहे. या डिटेल्स आपण आता इथं टाकून घेणार आहोत. आपली जी काही माहिती आहे ते आपण व्हेकल नंबर टाकून घेतलेला आहे, फुल चेसी नंबर टाकलेला आहे, फुल इंजिन नंबर टाकलेला आहे, रजिस्ट्रेशन डेट आपण टाकून घेतलेली आहे आणि परत फिटनेस डेट किंवा रजिस्ट्रेशन व्हॅलिड अप टू कधीपर्यंत आहे ते टाकलेलं आहे आणि इथं कॅप्चा जो आहे तो कॅप्चा इथं आपण टाकलेला आहे. ह्याला जर कॅप्चा दिसत नसेल तर इथं रिफ्रेश करून घेऊन कॅप्चा बदलून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ही संपूर्ण डिटेल तुम्हाला तुमच्या RC बुकवर आहे, व्यवस्थित पहा आणि ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मग तुम्हाला इथं व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन ऑप्शन येईल. त्यामध्ये ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर, आधारवर जसं नाव आहे ते नाव आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्याच्या नंतर खाली आय ॲग्री चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री चेकबॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक परत नवीन ऑप्शन गेट आधार OTP असा दाखवला जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP येईल. तो OTP ते टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून घेतल्याच्या नंतर परत एक पेज ओपन होईल. त्यासाठी ते तुमचा इथं फोटो ID प्रूफ द्यायचा आहे. तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं RC बुक आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. इथं सिलेक्ट फाईल दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं करून घेऊ शकता. त्याची जी काही साईज असेल इथं पाहू शकता. वरती तुमचा गाडी नंबर आला आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, मोबाईल नंबर अपडेट परिवहन पोर्टलवर करत आहात असं दाखवलेलं आहे. इथं जी काय फाईल आता आपल्याला इथं अपलोड करायची आहे त्यावरती चूजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही आहोत सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर इथं पाहू शकता की एरर आलेला आहे. काय आहे तर फाईल नेम जी काय असं मिसमॅच आहे, स्पेशल कॅरेक्टर वगैरे त्याच्यामध्ये नसायला पाहिजे, ते इन्क्लुडिंग प्लेट नॉट अलाउड आहे. त्याच्यामुळे आपण आता आपलं जे काही फाईलचं नाव आहे ते आपण आता इथं चेंज करून घेणार आहोत. इथं कट करून घेणार आहोत, चूज फाईल परत करणार आहोत आणि जे काही ही फाईल आहे त्याला आपलं इथं आपण नाव चेंज करून घेणार आहोत. आपण फक्त नॉर्मल करणार आहोत, न्यू आधार असं टाकून घेऊन परत आपण इथं जे काही न्यू आधार आहे त्याच्यावरती क्लिक करून घेणार आहोत. झाल्याच्या नंतर मग आता इथं तर फोटो आलेले आहे, न्यू आधार म्हणून आपली आलेली आहे. आल्याच्या नंतर मग आता इथं आपली अपलोड होते का ते आपण बरोबर करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मग आपण आता इथं परत याच्यावरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याच्या नंतर मग इथं चेकबॉक्सवरती आठवणीनं चेक करा. त्यानंतर ओकेवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओकेवर क्लिक केल्याचं इथे पाहू शकता की फाईल इज अपलोडेड सक्सेसफुली, आपली फाईल अपलोड झालेली आहे. त्यानंतर मग आता तुमचं जे काही आपलं परत RC बुक आहे ते RC बुक आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यासाठी चूजवर क्लिक करायचं आहे. RC बुक आहे इथं आहे पण नावात पेस वगैरे दिलेलं आहे ते आपलं घेणार नाही आहे. त्यामुळं आपण परत आपलं जे काही नाव असेल ते आपण परत पेसमधले काढून टाकणार आहोत आणि परत आपलं जी काही फाईल आहे ती सेव्ह करणार आहोत आणि त्यानंतर मग आपलं आता RC बुक आपण अपलोड केलेलं आहे. अपलोड तर इथं आपलं RC बुक झालेलं आहे. इथं अपलोडवरती आपण क्लिक करणार आहोत. परत आपलं चेकबॉक्स इथं जे काही बाण आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. फाईल इज अपलोडेड सक्सेसफुली सांगितलेलं आहे. इथं कट करून घ्यायचं आहे. इथं अपलोड झालेली आहे आणि एनी ऑफ द डॉक्युमेंटमध्ये करा नाही करा काही प्रॉब्लेम नाही, कारण की स्टारमध्ये नाही, हे स्टार 2मध्ये आहेत. त्यानंतर मग आता अपलोड तर झालेले आहेत पण आपले डॉक्युमेंट ओके झालेले आहेत का हे पाहण्यासाठी व्ह्यू डॉक्युमेंटवर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यावर इथं पाहू शकता की तुम्हाला इथं दाखवलं जाईल ते तुमचे बरोबर आहेत का असं पाहून घ्या, व्यवस्थित आहे का, तुमचंच आहे का. त्यानंतर मग परत तुमचं RC बुक जे काय असेल तर ते तुमचं आहे का व्यवस्थित तिथं पाहून तुमचंच पाहून आहे का घ्या, कारण की एका वेळेस काय होतं की चुकून दुसरंच कागदपत्र अपलोड होतं. ओके आहे. त्यानंतर मग इथं प्रोसीड फर्दरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन हॅज बीन मूव्ड टू व्हेरिफिकेशन अँड अप्रूव्ड ॲट RTOला आपलं ॲप्लिकेशन गेलेलं आहे. त्यानंतर मग आपलं जे काही ॲप्लिकेशन असेल ते व्हेरीफाय किंवा आपलं जे काही स्टेटस असेल ते आपण चेक करू शकता. कसं चेक करायचं, नो युअर ॲप्लिकेशन स्टेटसवरती आपल्याला परत जायचं आहे. आता आपण ॲप्लिकेशन तर केलेलं आहे पण इथं जाऊन तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता. कसं,
एक तर ॲप्लिकेशन नंबर जो काय आपल्याला आलेला होता ॲप्लिकेशन नंबर त्यानुसार, किंवा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर याच्यानुसार सुद्धा आपण चेक करतो. आपल्याकडे गाडी नंबर आहे म्हणून आपण जे काय असेल तर गाडी नंबरनुसार आपण 54 आणि 51 आपल्या ह्याच्यानुसार चेक करणार आहोत. इथं जे काही तुम्हाला दिलेला आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा दिसत नसेल तर तुम्ही इथं साईडला जो काही चेंज करायचा बटन आहे त्यावरती दाबून सुद्धा तुम्ही तो इथं चेंज करू शकता. इथं पाहू शकता. याच्यावरती क्लिक केलात की हे तुमचा कॅप्चा चेंज होईल. नंतर तो इथे टाकायचा आहे आणि परत सबमिटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं आपला ॲप्लिकेशन नंबर पाहू शकता. हा ॲप्लिकेशन नंबर आहे आपला. इथं ॲप्लिकेशन नंबर हा टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता, किंवा व्हेकल रजिस्ट्रेशन म्हणजे गाडी नंबर तुमचा टाकून शकता. इथं ट्रान्झॅक्शन पर्पज काय आहे तर अपडेट मोबाईल नंबर ड्राईव्ह. याच्यानंतर जे पाहिजे तर क्लिक हिअर फॉर डिटेल्स. डिटेल्समध्ये इथं पाहण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुमच्यासमोर जे काही त्याची डिटेल्स आहे ते पूर्ण खाली दाखवली जाईल. तर अशा पद्धतीनं तुमचं जे काही ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा तुमचं RC बुक असेल तर त्यांना अशा पद्धतीनं तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे.